सगळे नवनिर्वाचित खासदारांनी तुमचे विशेष आभार मानलेले आहेत, कसं पाहताय तुमच्या आणि सुरेश दसांनी? एक विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कुणीतरी दिला. त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे, आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे. याच्या पाठीमागं पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची, या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसतं. भावांतर योजना तुम्ही आचारसंहितेच्या आधी म्हणाल होतात की सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत आचारसंहिता आणली, त्या संदर्भात काही निर्णय? त्या संदर्भामध्ये आमचा प्रस्ताव हा आता वित्त विभागाकडे कृषी विभागाकडून गेला. सुरुवातीला पणन विभागाकडून खरं तर हा प्रस्ताव जाणं क्रमप्राप्त होतं, पण पणन विभागाकडून काही केंद्र सरकारचे नियमावली मदतीच्या बदलल्यामुळं पणनकडून तो प्रस्ताव पाठवला आला नाही, म्हणून कृषी विभाग पहिल्यांदा हा प्रस्ताव या ठिकाणी पाठवत आहे. वित्ताने या ठिकाणी मंजुरी दिली तर त्याच्यात लगेचच येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, कदाचित 18 तारखेच्या कॅबिनेटमध्ये याबाबत मंजुरी मिळेल, आणि जवळजवळ 97 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 देण्याच्या संदर्भामधला हा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव वित्त विभागाने मान्य केल्यानंतर कॅबिनेट समोर येईल आणि कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय होईल. पण कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय होईल त्याच्यात कदाचित रकमेमध्ये कमी जास्त, हेक्टरमध्ये कमी जास्त, ज्या काही गोष्टी कमी तर होणार नाही, पण जास्तीचं काय होईल. पण 4,600 कोटी रुपये कमीत कमी आम्ही 97 लाख हेक्टरवर या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या विकासाची योजना आहेत काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात, काही पोहोचत नाहीत. मात्र विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आत्मा नावाची पोखरा नावाची जी योजना आहे बीड जिल्ह्यातील काही गावापुरतीच मर्यादित आहे. विविध गावं त्यापासून वंचित आहेत. त्याच्यासाठी आपण काय? एक पहिल्यांदा तुमची माहिती चुकीची आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 1 हा टप्पा 1 पूर्णपणानं कामं संपून बंद पडला. टप्पा 2 ची कामं आणखीन हातात घेतलेली नाहीत, आपण आता हातात घेतो. टप्पा 2 ला ज्यावेळेस जागतिक बँकेने मंजुरी दिली, ती मंजुरी आचारसंहितेच्या अगोदर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण या ठिकाणी मंजुरी दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.